मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याच्या खटल्यात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। 2024च्या हिंसाचार प्रकरणात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आले। शेख हसीना यांनी बॉम्बस्फोटांचे आदेश दिले होते। बांगलादेश आयसीटीने या निर्णयावर अशा शब्दात जोरदार टिप्पणी केली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील मानवतेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांवरील न्यायाधिकरणाचा निकाल आता समोर येतोय आणि हा निकाल 400 पानांमध्ये आणि 6 भागात आला असल्याची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अविनाश डेगसकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। अविनाश, अखेर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आले। मेघना, हा निकाल येणं अपेक्षित होतं कारण 2024चा हा गुन्हा आहे। मानवतेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि शेख हसीना तेव्हा बांगलादेशमधनं फरार झालेल्या होत्या। सध्या कुठे त्याची माहिती नाही, मात्र 2024 सालच्या हिंसाचार प्रकरणात इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्टाचा बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलचा कोर्टाचा निकाल आला की त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून। आणि त्यासोबतच सध्या शेख हसीना कुठे आहेत याची माहिती नाहीये, पण जेव्हा बांगलादेशात जातील तेव्हा त्याच्यावर या गुन्ह्याखाली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल। मात्र सध्या बांगलादेशच्या बाहेर शेख हसीना असल्या कारणाने त्यांचा बचाव होऊ शकतो। निश्चित धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात शेख हसीना यांना दोषी करार करण्यात आलेला आहे। 2024च्या हिंसाचार प्रकरणात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलंय। शेख हसीना यांनी बॉम्बस्फोटांचे आदेश दिले होते अशा शब्दात बांगलादेश आयसीटीनं या निर्णयावर जोरदार टिप्पणी केल्याची माहिती आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील मानवतेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांवरील न्यायाधिकरणाचा निकाल आता समोर आलेला आहे। हा निकाल 400 पानांमध्ये आणि 6 भागात आल्याची माहिती आहे। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या गंभीर आरोपांना तोंड देत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरुद्धच्या खटल्याचा निकाल आता आलेला आहे। तर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात कार्यवाही सुरू झालेली आहे। याच्यावर आता निकाल समोर आलेला आहे। शेख हसीना यांच्या खटल्याचा निकाल 6 भागात दिला गेल्याची माहिती आहे। एकूण 400 पानांचा न्यायमूर्ती गुलाम मुर्तजा यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांनी न्यायाधिकरण हा निकाल दिलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात आता शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। 2024च्या हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवल्याची माहिती आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी असल्याची माहिती आहे। तर शेख हसीना यांनी बॉम्बस्फोटाचे आदेश दिले होते। बांगलादेश आयसीटीने या निर्णयावर जोरदार टिप्पणी देखील केलेली आहे। आता सध्या शेख हसीना या कुठे आहेत, कोणत्या देशात त्यांनी शरण घेतलेली आहे याबाबत काहीच माहिती नाहीये। मात्र ज्या क्षणी त्या बांगलादेशमध्ये परत येतील त्यावेळेस त्यांना जो खरं तर निकाल आहे हा त्यांच्यावर लागू होईल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अविनाश डेगसकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। मैम, आपने आज यहाँ हॉस्टल का दौरा किया? जी जी मैम। देखिए, नौगाम में पुलिस थाने में जैसे भी जो ब्लास्ट हुआ, तर आपले प्रतिनिधी अविनाश डेगसकर आहेत आपल्यासोबत। अविनाश, आता सध्या शेख हसीना या कुठे आहेत, कोणत्या देशाने शरण दिली आहे या संदर्भात काहीच माहिती नसताना आता हा निकाल समोर आलाय। बरोबर मेघना, जेव्हा शेख हसीनांनी बांगलादेश सोडून पलायन केलेलं होतं त्यानंतर ते कुठल्या देशात गेला याची माहिती सध्या कोणाकडेच उपलब्ध नाहीये। मात्र निशस्त्र नागरिकांवर गोळीबार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याच्यावर बांगलादेश इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने या कोर्टाने निर्णय दिला की त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। आणि त्यासोबत या महत्वाचं म्हणजे ह्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत, त्या वेळेस जेव्हा गोळीबार झालेला होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन झालेलं होतं। त्यांची राहता जो एरिया होता किंवा राहता जी बंगला होता तो उद्ध्वस्त केलेला होता, पण त्यानंतर त्या कुठे गेल्या आणि कोणत्या देशात लपून राहिलेल्या आहेत त्याची माहिती सध्या उघड झालेली नाहीये। मात्र जेव्हा
शेख हसीना बांगलादेशमध्ये परततील त्यावेळेला मात्र त्यांच्यावर कोर्टाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पण त्यावेळेला नक्की सत्ता कोणाची असेल आणि काय असेल त्याच्यावर ही सगळी परिस्थिती अवलंबून असेल. बांगलादेशचे जस्टिस मुर्तुजा यांच्या अध्यक्षतेखाली हे कोर्ट नेमण्यात आलेलं होतं. त्यात जस्टिस मोहम्मद सफीउल आलम मोहम्मद आणि जस्टिस मोहम्मद हुतितुल एल इनाम चौधरी असे हे जज होते आणि त्यांनी हा निकाल दिलेला आहे की त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून. निश्चित अविनाश, जर आपण पाहिलं तर 2024 जुलै महिन्यात जो विद्रोह झाला होता त्यासाठी कोर्टानं हसीना यांना दोषी मानलेलं आहे. बांगलादेशात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या दरम्यान. त्या ऑडिओ क्लिपमध्ये शेख हसीना यांनी पोलीस प्रमुखांना गोळ्या चालवा असे आदेश दिले होते असं ऑडिओ क्लिपमध्ये होतं आणि त्यानंतर खरं तर एकच विद्रोह आपण बांगलादेशमध्ये पाहिला होता 2024च्या जुलैमध्ये. अविनाश, बरोबर मेघना, की त्यावेळेला सामान्य जनता रस्त्यावर उतरली होती, सगळीकडे जाळपोळ सुरू होती आणि त्यासोबतच आज जेव्हा निकाल होता तेव्हाही बांगलादेशात काही ठिकाणी जाळपोळ झालेली आहे आणि मात्र हा निकाल आल्यानंतर फाशीचा जो निकाल आल्यानंतर बांगलादेश इंटरनॅशनल ट्रिब्युनल ऑफ क्राईमच्या कोर्टाचा निकाल आल्यानंतर मात्र त्यांना फाशी ठोठावण्यात आलेली असं सांगण्यात आलेलं होतं. 2024 सालच्या हिंसाचाराचं प्रकरण होतं ते आणि त्यानंतर जर त्या बांगलादेशच्या जवळ असतील किंवा बांगलादेशमध्ये असतील तर त्यांना नक्की फाशीची शिक्षा होऊ शकते. मात्र त्या देशाबाहेर आहेत त्याच वेळेला गडबड झालेली होती, गोंधळ झालेला होता. त्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांनी बांगलादेश सोडलेलं होतं आणि ते बांगलादेशच्या बाहेर गेलेले होते. त्यामुळे सध्या त्यांचा ठाव ठिकाणा कुठे नाही. मात्र तिकडच्या स्थानिक कोर्टाच्या निकालानुसार त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. निश्चित धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशच्या इंटरनॅशनल कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. जुलै महिना 2024च्या जो विद्रोह झाला त्यासाठी कोर्टानं हसीना यांना दोषी मानले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.